शहरी भागातील मंडळी बरेचसे आता किचन गार्डनचा प्रयोग करत आहेत. किचन गार्डन म्हणजे काय, किंवा स्वतः त्यांच्या टेरेसवर जे आहे ते उत्पादित केलेला जो काही शेतीमाल आहे किंवा फळे भाज्या असतील, पालेभाज्या असतील, तर ते स्वतःच उगवून त्याचं जे आहे ते वापर घरच्या ह्याच्यासाठी करायचा. तर हे करत असताना जे काही लागणारं साहित्य आहे तर ते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एक प्रगतिशील शेतकरी महोदयांनी इथं एक नाविन्यपूर्ण प्रयोग जो आहे तो केलेला आहे. तर त्या प्रयोगाची आपण माहिती घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा नंबर सांगा. माझं नाव राजेंद्र उत्तमराव कदम, मोबाईल नंबर 9765 76 1607. आता हे जे युनिट आहे हे तुमचं कुठं आहे? चनईमध्ये. सण आहे म्हणजे बीड रोडला, म्हणजे हो, बीड रोडला, हे जे काय सायलीलॉनच्या बाजूला. ओके. तर आता हे काय तुम्ही किचन गार्डनचा काय प्रयोग केला आणि काय काय त्याच्यात बाबी समाविष्ट आहेत? किचन गार्डनचा प्रयोग म्हणजे शहरी लोकांना सेंद्रिय भाजीपाल्याची उपलब्धता व्हावी. एक तर बाजारामध्ये मिळत नाही, तर त्यांनी ते स्वतःच्या हाताने तयार करावं किंवा त्यांना लागणारी मदत मग आम्ही करतोच. त्यांना लागणाऱ्या सगळ्या निविष्ठा सेंद्रिय भाजीपाल्या करता, ग्रो बॅग, त्याला लागणारं रोप, त्याच्यामध्ये त्याला लागणारे सेंद्रिय खतं, त्याला फवारणीसाठी लागणाऱ्या दशपर्णी अर्क, आमिल अर्क, वेमिल अर्क इत्यादी आम्ही ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचे मॉडेल म्हणून हे आम्ही तयार केलेलं आहे आणि याचा वापर करतो आम्ही. ओके. याच्यामध्ये मेथी, पालक, कोथिंबीर हे मायक्रोग्रीन्स ते पण तयार केलेले आहेत. आणि याची वाढ जर पुढे केली तर हे भाजीपाला म्हणून पण वापरता येते. म्हणजे हे विक्रीसाठी जे आहे ते सामान्य ग्राहक जे आहेत ज्यांना त्यांच्या शेत म्हणजे घरावरच हे सगळं उत्पादित करायचंय, तर त्यांना हे जे आहे ते हे बियाणं तुम्ही रोप तयार करून जे आहे ते विक्री करता. ओके. तर मग हे देत असताना साहित्य आम्ही त्यांना देतो. ओके. म्हणजे हे जे काही साहित्य आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही रोप तयार करून जे आहे ते त्यांना देतात. हो, देतो. ओके. तर आता ह्याच्यामध्ये गरज असेल तर त्यांच्या त्या टेरेसवरती तिथं आम्ही पूर्ण सेटअप पण लावून देतो. ओके. म्हणजे हे जे सेटअप तुम्ही ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे हे सगळं प्लास्टिकच्या कुंड्या आहेत ह्या, आणि त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही हे सगळं जे काही सेटअप उभं केलंय ते आहे असं सेटअप तुम्ही त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देता. तर ह्याच्यासाठी काय काय कल्चर कशा पद्धतीनं वापर तुम्ही जे आहे ते करता, न्यूट्रिएंट्स जे आहे ते त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं गरज भागवता तुम्ही? याच्यामध्ये आम्ही 2 प्रकार केलेले आहेत. एक तर मातीसोबत दुसरे घटक घातलेले आहेत. ओके. पण मातीतून ज्यावेळेस काही रोगाचे हे येतात, बुरशीजन्य रोग वगैरे प्रसार होतो, त्याच्यासाठी आम्ही दुसरा प्रयोग हे मातीविरहित माध्यम तयार केलेलं आहे. बर. ओके. काय केलं ह्याच्यात? मातीविरहित मातीविरहित आहे. याच्यामध्ये आम्ही कोकोपीट, गांडूळ खत, शेंगदाणा पेंड, ओके, लिंबोळी पेंड अशा इतर पेंडी पण त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. त्याच्यामधून त्या वनस्पतीचं पण पोषण होईल आणि 10 ड्रमच्या निविष्ठा पण आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे ओके. हा, म्हणजे ह्या सगळ्या बाबी सोबत जे आहे ते 10 ड्रम थेरी मधले हे जे सगळे ड्रम आहेत जे ह्या सगळ्या ज्या काही कुंड्या आहेत ह्याच्यातले जे झाड आहेत तर त्यांचं कीड, रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं फवारणीसाठी सुद्धा ह्या निविष्ठा सुद्धा तुम्ही जे आहे ते उपलब्ध करून देता. ओके. तर हे पाहू शकता आम्ही तयार करतो. ओके. हे गांडूळ खताचा बेड आहे हे. तर बाहेर एक तयार झालेला आहे. ओके. आता हे जस्ट भट्टी लावलेली आहे. लावलेले याचं चालू आहे. तर खाली कंपोस्ट तयार होत आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर कंपोस्ट पण तयार होतो, एकदम सुगंध येतोय. याला EM बेस वापरलेला आहे आम्ही. ओके. तर याचं हे चालू आहे. कुजलेलं गांडूळ खत तुम्ही त्याच्यासाठी वापरता खत म्हणून. ओके. तर काकडे साहेब काय सांगाल आता सध्याची जी काही आहे हा उपक्रम, तर काय सांगाल आजचा जे आपला महत्वाचा विषय आहे विषमुक्त अन्न खाणे, त्याच्यातलाच हा एक महत्वाचा घटक आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणावर विषारी होऊन ही कॅन्सर सारखे रोग आपल्याकडे फैलावत आहे. तर सर्व शेतकरी आणि शेतकरी विरहित जे शहरात राहणार आहेत त्यांनी जे उपलब्ध करून दिला आहे पर्याय, तर ह्या पर्यायाचा राजाभाऊ कदम यांना भेटून त्यांनी आपापल्या गच्चीवर आपली विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी टेरेसवर किचन गार्डन, आणि त्याचा आपल्या शरीरासाठी फार चांगला उपयोग आहे. त्यांनी कुठलंही याला रासायनिक वापरलेलं नाही, आपण पाहिलं आहे आणि प्रत्यक्ष येऊन तुम्ही सुद्धा पाहू शकता. सायलीलॉनच्या बाजूला यांची एक आहे नर्सरी. ओके. धन्यवाद.